नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक 16 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पालखी दिंडी ही पायी मोहोज बुर्द तालुका पाथर्डी येथून सुरुवात झाली। चिंचोडी, शिराळ, कोल्हार, बिरवाडी, जेऊर, शेंडी, नगर शहरात जागोजागी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले। या दिंडीमध्ये जिल्हा अध्यक्ष सुरेश सिरसाट, विठ्ठल सिरसाट, साहेबराव केंडारे, सुनील उमाप, विलास कनगरे, नामदेव घोरपडे, आमिर सय्यद, पवार अंकल आदींनी सहभाग घेतला। यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश सिरसाट बोलत होते की लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यासाठी व लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे अहमदनगर येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री अजिंक्य चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांना निवेदन देऊन पुढे DSP चौक, तारकपूर, सिव्हिल हॉस्पिटल, अप्पू चौक, लालटाकी, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, सिद्धार्थनगर येथे सांगता होणार आहे। यावेळी राजू नेटके, मनीष सचाणे, नितीन नेटके, दीपक नेटके, अजय नेटके, विक्की नेटके, राहुल नेटके, साहिल वाघमारे, हर्षद वाघमारे, सुनील वाघमारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सैनिक उपस्थित होते। 16 ऑगस्टला मी अण्णाभाऊ साठे यांची पालखी दिंडी म्हणून काढलेली आहे। ही आज दुसरा दिवस आहे। आज आम्ही शेंडी या ठिकाणी पोहोचलेलो आहेत। आमचं दिंडी काढण्याचं कारण की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। श्रीगोष्ट नगरमध्ये अण्णाभाऊ साठेचं मोठं स्मारक होणे गरजेचं आहे। त्याच्यामुळे आमची मातंग समाजाची DPI पक्षाची मागणी आहे की अण्णाभाऊ साठेचं नगर जिल्ह्याला मोठं स्मारक होणे गरजेचं आहे आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न लवकरात लवकर देण्यात यावा, नाहीतर मातंग समाज येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी बाहेर पडेल, सरकारच्या विरोधात जाईल। त्याच्यामुळे ही प्रमुख मागणी आमची प्रत्येक जिल्ह्यामधली मातंग समाजाची मागणी आहे की भारतरत्न अण्णाभाऊला दिलं पाहिजे म्हणून आमची सरकारकडे वेगवेगळी मागणी आहे की भारतरत्न द्यावं म्हणून आमची प्रमुख मागणी आहे। मोहोज या गावामधून निघत असताना तिथल्या खाडे सरपंचांनी, तिथल्या मच्छे सरांनी, गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सत्कार केला दिंडीचा आणि तिथून आम्हाला वाटा लावून दिलं। तिथून पुढे आम्ही आल्यानंतर चिचोडी या ठिकाणी तिथल्या सरपंचांनी, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी DPIच्या तिथे सत्कार केला। तिथून पुढे जेऊर या ठिकाणी जेऊरच्या कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढली आणि तिथे बी सत्कार चांगला केला। तिथून पुढे इथं शेंडी बायपासला शेंडीतले नेटके कंपनीने सत्कार केला, अण्णाभाऊला हार घातला पुष्पहार। तिथून पुढे आम्हाला स्थलांतर केलं। आता आम्ही पुढे त्या ठिकाणी याला जाणार आहेत, IB ला थांबणार आहेत आजच्याला आणि तिथून पुढे त्या ठिकाणी शेंडीमधून निघाल्यानंतर आम्ही IB ला थांबणार आहेत मुक्कामी आणि तिथून पुढं निवेदन देणार आहेत। तिथून पुढे अंकल बोलते ना। आता सर्वप्रथम सर्वांना जय लवजी। आज 16 तारखेला मोहोज मधून दिंडी सोहळा निघालेला आहे अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी आणि अण्णाभाऊला भारतरत्न देण्यासाठी। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अण्णाभाऊला भारतरत्न द्यावा ही अशी मातंग समाजाची कळकळीची विनंती आहे, परंतु हा झोपलेला सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। झोपलेला जागा करता येतं पण झोपलेल्याचा ढोंग करून घेण्याला कुणी जागा करता येत नाही, कारण हा झोपलेला सरकार आहे। मातंग समाजाचा तो विचार करत नाही। या सरकारला करोडून जाग आणण्यासाठी मातंग समाज आज जोर उतरला आहे। ही पालखी घेऊन जात असताना मातंग समाजातील असतील, बौद्ध समाजातील असतील, मराठा समाजातील असतील, सर्वांनी या पालखीचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा वाटतंय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेंना द्यावा। तसेच आज तुम्ही भारतरत्न देत असताना एखाद्या खेळाडूला भारतरत्न देत आहे, गायकाला भारतरत्न देत आहे, पण ज्या माणसाने आज रशिया एरियामध्ये जाऊन भारताचं नाव आपलं रोशन केलेलं आहे अशा माणसाला तुम्ही भारतरत्न देत नाही, याचा अर्थ तुम्ही काहीतरी ढोंगपणा करतात। आज मला सांगायची विनंती आहे, आज आम्ही पालखी घेऊन जात असताना सर्व तरुणाईचे कार्यकर्ते येतात, घरामध्ये बायका असतील, सर्वांना एकच आशा, एकच विनंती आहे की जोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यात येत नाही तोपर्यंत मातंग समाज हा आता येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही। आणि जर तुम्ही डोक्याचं सोंग घेत असाल तर या शासनाला
उद्याच्या भविष्यात विधानसभेला आम्ही यांना धडा शिकू. उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत, कलेक्टर साहेबांची त्याची चर्चा करणार आहेत. उद्या दुपारी 2 वाजता कलेक्टर साहेबांची आम्ही चर्चा करून आमचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे साहेब येतील, आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष अजिंक्यभैया चांदी येतील, तसेच नगर शहरातील मातंग समाज, सर्व ग्रामीण भागातील मातंग समाज, सर्व तरुण बंधू, सर्व बहिणी उद्या कलेक्टर ऑफिसला आम्ही घेराव घालणार आहोत. आणि त्यापुढे तिथून पुढे आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारक, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तिथे आम्ही आमची सभा शांत करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. आणि सुरू ठेवायचं आहे. आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करत आहोत की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. साहेब, तुम्ही जर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात दुर्लक्ष करत असाल तर हा मातंग समाज आपल्यापासून दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज खूप मतसंख्येने व लोकसंख्येने जास्त आहे. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न का मिळू नये? अण्णाभाऊचं एवढं महान कार्य असून 27 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा उल्लेख असून 35 कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी. दीड दिवसाचं शिक्षण वाटेगावला, खरं तर दीड दिवसाची शाळा शिकलेला अण्णाभाऊ साठे सारखा अक्षरशत्रू असलेला जीवनाचा पाईक लेखणीचे हत्यार बनवितो आणि साहित्य हे परिवर्तनाचं प्रचंड शस्त्र आहे असं म्हणत समोरच्या जगाला सर्वस्पर्शी सागर आपल्या साहित्याच्या माध्यमातून चितारत असताना दीनदलित माणसांची जीवनवथेशी चाललेली झुंज आपल्या साहित्याचं मूळ तत्व बनत असताना मग गुलामगिरीच्या चिखलाचा नूतनी बसता काढला होता. अंग झाडून निघ बाहेर, हे तिने वरती गाव, जग बदलून घालून गाव, अशा शब्दांमध्ये तिथल्या बहुजन समाजामध्ये संघर्षाचं, स्वाभिमानाचं, स्फुल्लिंग चेतनाचं काम करायला लागतात. अण्णाभाऊ साठे यांच्या रूपानं परिवर्तनाची एक फार मोठी नांदीच होती, ते आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. अण्णाभाऊ साठे हे 3 दिवस शाळा शिकले असं आपण म्हणतो. जे अण्णाभाऊ तत्कालीन काळामध्ये आपल्या कमी वयामध्ये शाळेमध्ये जाऊन पोहोचतात आणि शाळेमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर तत्कालीन काळातली वर्णाभिमानी, जातीयवादी वर्णाभिमानी व्यवस्था अण्णाभाऊ साठे यांना शाळेमध्ये स्वस्त बसू देत नाही. अस्पृश्यता, शिवीगाळी सारख्या गोष्टी शाळेमध्ये सुरू व्हायला लागतात आणि मग गुरुजी सुद्धा अण्णाभाऊ साठेंना अस्पृश्य आहेत म्हणून फेकून छडी मारतात आणि ती साल अण्णाभाऊ साठे यांच्या काळजात रुतते आणि शाळेच्या बाहेर गेलेले चिमुरडे अण्णाभाऊ शाळेवरती दगड फेकून मारतात. अण्णाभाऊ साठे यांनी शाळेवरती दगड फेकून मारला तर तो एक दगडच नाही तर तिथल्या वर्ण अभिमानी व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे, घातलेला पहिला घात आहे. म्हणून तर मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती. अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती. भल्याभल्यास घाम फोडणारी तिला धार होती. शासनकर्त्यास त्यांच्या लेखणीचा धाक होता. नेता अमुचा लाखात नाही तर करोडोत एक होता, करोडोत एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट कशी झाली तर 1942 ला नागपूरला एका अधिवेशनात त्यांची भेट झाली. अरे, काही लोक म्हणतात की अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नव्हते, परंतु हे खोटे आहे. अण्णाभाऊ साठेंनी जे सर्वात उत्कृष्ट पुस्तक लिहिलं तर फकीरा, ही फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनाच्या दिवशी म्हणजे 1957च्या शोकसभेमध्ये तेथे एक निवेदक होते. निवेदक म्हणजे सूत्रसंचालक आणि त्या निवेदकाने अण्णाभाऊ साठे यांच्याकडे बघितलं तर अण्णाभाऊ साठे एका कागदावरती लिखाण करत होते आणि लिखाण करत असताना निवेदकाने सांगितलं की अण्णाभाऊ, तुम्हाला काही बोलायचं नाही का? तर अण्णाभाऊ साठे पटकन उठले, हातामध्ये कागद आणला आणि हातामध्ये कागद आणून त्यांनी सांगितलं की जगामध्ये लोणी घालून घावं, मला सांगून गेले भीमराव. म्हणून तर मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की
तलवारीची धार होती दोघांच्याही पेनाला, तलवारीची धार होती दोघांच्याही पेनाला. हजारांना ते एकटीच मारी, घाबरत नव्हते कुणाला. एक जणी साहित्याचा, एक भारताचा पाया, महासंवाद आमचा अण्णाभाऊ भीमराया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी.